पाठ तिसरा. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. विषय परिसराभ्यास. भाग 2. इयत्ता चौथी. पान नंबर 8, 9, 10. धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे, या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठा सरदार. मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडशी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधीकधी जहागीरही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात शिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. शिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या शिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत. शौर्याची परंपरा. हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. घृष्णेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत, उसासे सोडत. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजी राजे भोसले, वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिकांबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार
व हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगाण्याची जहागीर दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी, ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारली. लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. शहाजीराजे निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकांबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिकांबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. या पाठावरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न अ. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. मोरे, घोरपडे, भोसले. योग्य पर्याय भोसले हा येईल. प्रश्न आ. बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही 2 मुले होती. विठोजी, शहाजी, शरीफजी. गाळलेल्या ठिकाणी विठोजी हा शब्द येईल. प्रश्न ई. निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता. मलिकांबर, फत्तेखान, शरीफजी. मलिकांबर हा गाळलेल्या ठिकाणी शब्द येईल. अशा प्रकारे कंसातील शब्द वापरून आपण गाळलेल्या जागा पूर्ण केल्या. प्रश्न 2. नातेसंबंध लिहा. अ. मालोजीराजे, विठोजीराजे. मालोजीराजे आणि विठोजीराजे भाऊ होते. प्रश्न आ. शहाजीराजे लखोजीराव जाधव. शहाजीराजे लखोजीराव जाधवांचे जावई होते. शहाजीराजे शरीफजी भाऊ होते. बाबाजीराजे विठोजीराजे. बाबाजीराजे विठोजीराजांचे वडील होते. प्रश्न 3. अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. अ गट शिंदखेडचे, फलटणचे, जावळीचे, मुधोळचे. ब गट निंबाळकर, घोरपडे, भोसले, मोरे, जाधव. अ गटातील शिंदखेडचे याची जोडी जाधव यांच्याशी लागेल. फलटणचे यांची जोडी निंबाळकर
यांच्याशी लागेल जावळीचे यांची जोडी मोरे यांच्याशी लागेल मुधोळचे याची जोडी घोरपडे याच्याशी लागेल. अशा प्रकारे आपण जोड्या लावलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 4 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ ग्रश्नेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर ग्रश्नेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजे भोसले यांनी केला. प्रश्न आ निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागीर दिली? उत्तर निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागीर दिली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिकांबर व शहाजीराजे निकराने लढले. प्रश्न ई आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला. प्रश्न ऊ शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, म्हणून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. अशा प्रकारे तुम्ही ही धडा वाचा व स्वाध्याय पूर्ण करा. धन्यवाद.